आताची सर्वात मोठी बातमी वर्ध्यातून। वर्ध्याच्या सुझुकी शोरूम मधून गाडी घेत असाल तर सावधान। वर्धा सुझुकीच्या शोरूम मध्ये बनावट पावती देऊन फसवणूक। गाडी एक्सचेंज करायला गेलेल्या मुलीला दिली बनावट 2750 ची पावती। वर्धा सुझुकी शोरूम मध्ये धक्कादायक प्रकार। वर्ध्याच्या दादाजी धुनेवाले चौकातील सुझुकी शोरूम मधील प्रकार। बनावट पावती वापस दे तेव्हाच नवीन गाडी घेऊन जा, शोरूम मधील कर्मचाऱ्यांची अरेरावी। ग्राहकाला फसवणुकीचा धक्कादायक प्रकाराने शहरात सुझुकी शोरूम मध्ये खळबळ। सुझुकी शोरूम मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी गाठले रामनगर पोलीस स्टेशन। बनावट पावती मीच दिल्याचे कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोर केले कबूल। वर्ध्याच्या सुझुकी शोरूम मध्ये असाही धक्कादायक प्रकार। शहरात अनेक ग्राहकांना बनावट पावती दिल्याचा संशय। अनेक दिवसांपासून बनावट पावतींचं रॅकेट असल्याचं एजंट मध्ये चर्चा। कृपलानीची सुझुकी शोरूम मध्ये नेमकं चालते तरी काय? वर्ध्यातील दादाजी धुनेवाले चौकातील सुझुकी शोरूमवर गंभीर आरोप। गाडी एक्सचेंज करण्यासाठी आलेल्या ग्राहकाला कथित बनावट पावती देऊन फसवणूक केल्याचा दावा समोर आलाय। तब्बल 2750 रुपयांची कथित बनावट पावती दिल्याचा आरोप होता। शहरात एकच खळबळ उडाली। धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार संबंधित कर्मचाऱ्याने पोलिसांसमोर ही पावती आपणच दिल्याचं कबूल केल्याचा दावा करण्यात आलाय। एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही। ग्राहकाने नवीन गाडी घेण्यासाठी गेल्यानंतर ती पावती परत द्या तेव्हाच गाडी घेऊन जा अशी अरेरावी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। आता प्रश्न उपस्थित होत आहे, हा प्रकार फक्त एका ग्राहकापुरता मर्यादित आहे का? की यापूर्वीही अनेक ग्राहकांना अशाच कथित बनावट पावत्या देण्यात आल्या? शहरात अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले असून या सर्व आरोपांची सखोल चौकशी होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी शोरूम मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रारदाराने रामनगर पोलीस ठाणे गाठले। आता पोलिसांच्या तपासात नेमकं सत्य काय समोर येणार? कथित बनावट पावत्यांमध्ये मोठं रॅकेट आहे का? आणि ग्राहकांच्या विश्वासाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई होणार का? या गंभीर आरोपांबाबत संबंधित शोरूम व्यवस्थापनाची भूमिका काय आहे याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचं लक्ष लागलंय। गाडी एक्सचेंज करायला गेलो होतो, त्यानंतर गाडी सुझुकी शोरूम पूर्ण पैसे भरले आणि त्यांच्या पावत्या दिल्या डुप्लिकेट केली। मागणी गाडी मला भेटून नाही। 2750 मारुती सुझुकी शोरूमचे मॅनेजर आणि मालका काय फसवून मला डुप्लिकेट कॉपी दिली। गाडी मला देत नाही। तू रामनगर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गेलो। त्याच्यानंतर माझ्या गावचा एक निखिल मसराम यांचा मला कॉल आल्याच्यानंतर मी तिथे सुझुकी शोरूममध्ये गेल्याच्यानंतर मला एक असा दृष्ट आढळून आलं की त्यांनी 3 जे पावत्या आहे ह्या पूर्ण ओरिजिनल दिल्या आणि एक पावती जी आहे 2750 हे पावती पूर्ण डुप्लिकेट आहे। हे डायरेक्ट सरळ दिसली आणि मी यांना पहिले त्या पावत्या देणार नव्हत्या। मी जेव्हा गेलो त्याच्यानंतर त्यांनी त्या 4ही पावत्या दिल्या। पहिले तर 3 पावत्या दिल्या, त्याच्यानंतर ते एक पावती जी होती डुप्लिकेट ते देणार नव्हते। त्यांनी ते 2750 ची पावती मी मागितली। त्याला म्हटलं आम्ही पैसे भरले 2750 तर आम्हाला ते पावती पाहिजे। तेव्हाच त्यांनी ती पावती दिली सगळं दिलं। मी त्यांना विचारलं, ते एजंट होता तो प्रशांत बेदरकर, त्या बेदरकरची मी पूर्ण पावत्या घेऊन का नाही खाली उतरलो। गाडी पासिंग झाली, सगळं झालं। आता आम्ही ते गाडी घेऊन जाणारच होतो तर त्यांनी आम्हाला रस्त्यात अडवलं। तुम्ही वरत या म्हणे, हे डाऊट आम्हाला क्लिअर करून द्या म्हणे। हे 2750 वाली जे पावती होती ते परत द्या म्हणे, ते पैसे आम्ही तुम्हाला वापस देतो म्हणे, तेव्हाच त्याच्यानंतर तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता म्हणे। मी म्हटलं तुम्हाला पैसे मिळाले, 2750 ची पावती ते आम्हाला मिळाली। आम्ही सरळ म्हटलं त्यांना का बा आम्हाला पावती मिळाली, सगळं मिळालं, तुम्हाला पैसे मिळाले,
तर आम्ही आता ही गाडी आता घेऊन जातो. पण त्यांनी डायरेक्ट आम्हाला रस्त्यावर अडवलं, तुम्ही जोपर्यंत हे डाऊट क्लिअर करून देत नाही तोपर्यंत तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकत नाही. मला तर असं वाटून राहिलं मी एक साधारण माणूस असून, कारण की हे माझ्या गावचा एक साधारण माणूस आहे. असे कित्येक सारे वर्धा जिल्ह्यामध्ये असन ते सुझुकी शोरूममध्ये येऊन त्यांची एजंटतर्फे फसवणूक होत असन. मला तर असा 100% डाऊट होत असन. आज एका साधारण गरीब घरच्या पोराला त्याची फसवणूक झाली तर असे कित्येक वर्धेमध्ये असन का बा सुझुकी शोरूममध्ये जाऊन ते गाडी एक्सचेंज केल्याच्या नंतर हे एजंट हे आज इथे मालकाची, मॅनेजरची आणि प्रशांत बेदरकर जो एजंट आहे त्यांची आम्ही तक्रार नोंदवायला इथे रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे.